म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात. संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा, म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे. 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत या आंदोलनाला, तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे, कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला, त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे. म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार. 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार. चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला. आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत. हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार. मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पार पडली आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा मुंबईला जाण्याची वेळ आलेली आहे. कारण की मनोज जरांगे पाटलांनी जो सरकारला टाईम दिलेला होता 3 महिन्याचा, त्या 3 महिन्यामध्ये सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. म्हणून आता मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही. मुंबईला तर जायचं आहे, पण मात्र मुंबईमध्ये जाऊन उपोषणसुद्धा करायचं आहे. यासाठी जरांगे पाटलांनी तारीखसुद्धा ठरवलेली आहे. पण मात्र जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी 2024मध्ये मुंबईच्या दिशेनं वाटचाल केली होती, वाशीपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि लाखो समाज पोहोचलेला होता. त्याच्या माध्यमातून नेमकं काय साध्य झालं होतं? त्यावेळी लाखो समाज बांधव सोबत होते, पण मात्र आता तेवढा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे का? आणि पुन्हा एकदा मुंबईची घोषणा केल्यामुळं तेवढीच गर्दी मुंबईच्या दिशेनं जाईल का? हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. 29 ऑगस्ट 2023 पासून मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अमरून उपोषण चालू केलं होतं. त्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, मनोज जरांगे पाटलांना संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा मिळाला. जरांगे पाटलांचे लाखोचे मोर्चे निघाले आणि ते मोर्चा थेट मुंबईपर्यंत जाऊन धडकला. मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांना आश्वासन देण्यात आलं. जरांगे पाटील त्या ठिकाणाहून वापस आले आणि पुन्हा एकदा उपोषणाला बसले. कारण की सरकारनं जे काही आश्वासन दिलं आहे ते पूर्ण झालेलं नाही. सरकारने जे काही 10% आरक्षण दिलं आहे ते आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली होती. बघता बघता 29 ऑगस्ट 2023 ते 2024 पर्यंत 25 पर्यंत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला 2 वर्षसुद्धा होत आहेत. आणि आता याच 2 वर्ष होत असताना 29 ऑगस्ट 2025 रोजी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला जाणार असल्याची घोषणा देखील केलेली आहे. आता 29 ऑगस्ट 2025लाच मुंबईला का जायचं? कारण की सध्या उन्हाळा आहे. उन्हाळ्या एवढ्या कडक उन्हामध्ये मुंबईला जाणं शक्य नाही आणि जून जुलैमध्ये शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामं उरकतात आणि शेतकरीसुद्धा रिकामे होतात. मग सगळा समाज बांधव घेऊन मुंबईच्या दिशेनं जायचं आहे. म्हणून 29 ऑगस्ट 2025ची तारीख मनोज जरांगे पाटलांनी निवडलेली आहे. बरं, आता तारीख निवडलेली आहे, पण मात्र पहिल्यासारखा प्रतिसाद मनोज जरांगे पाटलांना आहे का? कारण की या अगोदर जरांगे पाटलांच्या लाखोच्या सभा पार पडल्या. जरांगे पाटलांच्या वर JCPनं पुष्पोष्टी करण्यात आली होती. मोठमोठ्या रॅल्या जरांगे पाटलांच्या निघत होत्या. विधानसभा निवडणुकीआधी, लोकसभा निवडणुकीआधी राज्यामध्ये आपण ते मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे. पण मात्र 2024च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जरांगे पाटलांची हवा कमी झालेली आहे. त्यांच्या पाठीमागं कोणी राहिलेलं नाही असं सुद्धा अनेक जण सांगत आहेत. पण मात्र जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईची घोषणा केल्यामुळं जरांगे पाटलांच्या पाठीमागं किती समाज आहे आणि लोक किती मोठ्या प्रमाणात येतात हे देखील पाहावं लागणार आहे. पण मात्र आजही मनोज जरांगे पाटलांच्या एका हाकेवर लाखो लोक जमा होतात असं देखील सांगितलं जातं. या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या काही बैठका पार पडल्या. त्या बैठकाला सुद्धा हजारोंच्या संख्येनं समाज बांधव पदाधिकारी उपस्थित झालेले होते. मग आता जरांगे पाटलांच्या पाठीमागं पुन्हा एकदा समाज
ठामपणानं खंबीरपणानं उभा राहतो का? आणि ज्या पद्धतीनं 2024मध्ये मुंबईच्या दिशेनं मोर्चा निघाला होता त्याच पद्धतीचा मोर्चा पुन्हा एकदा निघतो का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.